तर राम राम मित्रांनो, कशा आहात तुम्ही? ओळखले का नाही? तर ओळखलं असन तर मित्रांनो, लय दिवस झाले आपला ब्लॉग नव्हता आला, तर म्हणलं चला आज ब्लॉग बनवूया. तर मित्रांनो, आपलं ब्लॉग नाही यायचं कारण मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा पटापट. मग काय आंघोळ करून आपण निघलो होतो खाली. म्हणलं चला घरी, रूमवर लय बेजार होत होतं. तर आपल्या डेली ब्लॉगला जाईल मित्रांनो आजपासून. तर पटापट आपल्याला सबस्क्राईब करा. बघू शकता आपल्या इथला पाण्याचं जार आहे ना, आपण आळंदीत राहतो बरं का. सांगायचं तात्पर्य म्हणजे मग काय डायरेक्ट आपण गेट खोललं, लगेच मग निघलो बाहेर आल्याच्या नंतर आपण एकटंच होतो. काय करून असं वाटत होतं आळंदीत. पण आळंदीत मग लय आपण सकाळी चालतो. तर मग बघू शकता तुम्ही बाहेर आहे बाबा कोणी म्हणून. तर मग काय लगेच आपण आलो इकडं. आपलं म्हणतं पहिलं आपले बाबा सकाळी आले तर काय पाहतो, टोचन किंग. तर मग काय लगेच टोचन किंगला राम केला आणि निघलो पुढं. तर मग काही MIT बशी आलो, बघू शकतो मी. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मग MIT जवळ आलं म्हणल्यावर आपल्या गजानन महाराज संस्था आहे शेगावची. तर मग काय आळंदीतल्या संस्थामध्ये आपण गजानन महाराजाचं दर्शन घेतलं आणि मग निघालो आपण पुढं. तर पुढं आपल्याला जायचं होतं, चहा घ्या पिऊ म्हणलं सकाळी. मग काय लगेच आलो आपण एका हॉटेलवर मस्त चहा घेतला. बघू शकता तुम्ही चहा पण असाच दिसतोय बाबा. पण मग काय आता इलाज नाही इकडं बाहेर. तर मग काय लगेच चहा इकडं पात घेतला लगे पिऊन. बाबा म्हणलं जाऊ द्या, जे होईन ते पाहता येईन. मग काय फूक मारून लगे ओके मध्ये घेतला पिऊन चहा. मग काय चहा प्याल्यानंतर डबल आपण आलो रूमवर. आपल्या रूमवरती आल्याच्या नंतर म्हणलं जरा झोप घ्यावं. मग काय मित्रांनो, झोप घेऊन लगेच दर्शक अभ्यास करावं म्हणलं. मग काय लगेच बसलो आपण अभ्यासाला. पुस्तक घेतलं आणि अभ्यासाला बसलो बघू शकता. मग काय संध्याकाळ झाली ती, म्हणलं चला बाहेर जरा फिरून येऊ. मग आपण आलो केक शॉपीवर. तर केक शॉपीवर मग काय भाऊ तासा आबाद बसला होता. भाऊला काही कामच नव्हतं. तर मग म्हणलं जाऊ द्या. तर मित्रांनो, आज आपण एवढंच सांगणार आपल्या ब्लॉगमध्ये. भेटूयात दुसऱ्या ब्लॉगमध्ये.